66 धावा खुद्द केल्या होत्या. सामन्याला होते सुरुवात. आता मध्ये सुरू एक चेंडू कव्हरच्या खेळून काढलाय. निर्धाव सानी पहिला सलामीचा फलंदाज. आता मध्ये आखूड डबा चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कुठेतरी भारी पडतंय आणि मनोज सानी मात्र तंबूत परततोय. सुजलने बघितलं की मनोज सानी पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडा टप्पा मात्र मागे ठेवला आणि मनोज सानी याला तंबूत परतावं लागलंय आणि याला मनोज सानी यांची जागा भरून काढणे येतो तो फलंदाज. आता मोहम्मदला मात्र घेतलाय. दोन लगातार चौकार ठेवलेले आणि आता मात्र लेग त्याने पुश केलाय तिथे कचाट वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं शतक घेऊन. आता मात्र पुन्हा एकदा म्हटलं एक मोठा झटका मात्र करंट फ्रेंड सांगायला लागतो आणि प्रशांत यांची जागा भरून काढणे येतो तो फलंदाज अखिलेश. यांच्याकडून शिकावा. तिसऱ्या शतकातील दुसरा चेंडू येईल. सुजल सज्ज राईट आर्म ओव्हरचा मारा. आता मात्र पुन्हा एकदा फटका मात्र फसलाय आणि अजून एक दोन चेंडू मागे दोन मात्र गडी मिळवत होते सुजल आणि अखिलेश पुन्हा एकदा तंबूत परत आहे. अर्धा संघ मात्र घरात केलाय दोन्ही गोलंदाजांनी आणि अखिलेश यांची जागा बनवून येतो फलंदाज. आता मात्र ब्लॉक वर चेंडू काही फलंदाज कळलेला नाहीये. एक धाव निश्चितच मिळेल. कसा बसा वेदाने खेळून काढलेला चेंडू सुरेख चेंडू टप्प्यावर टाकलेला चेंडू होता या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची कडा आणि खाली अभिषेक प्रथमेश. माफ करा 4 गडी मात्र वैयक्तिक सुजलने मिळवलाय. फायफर घेण्याची नामी संधी मात्र सुजलकडे आहे. 6 गडी मात्र गारद केले ते चेतन फ्रेंड संघाने करंट फ्रेंड संघाच्या. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली आहे. कुठेतरी रनचा फ्लो कुठेतरी थांबलेला आहे. निर्धाव चेंडू या षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. दोन्ही खर्च करून 3 गडी मात्र मिळवले सुजल यांनी. आता मात्र वैयक्तिक 5 गडी गारद केल्या सुजल यांनी सेमीफायनल सामन्यामध्ये. जर षटकामध्ये 4 गडी गारद केलेत आणि वैयक्तिक 5 गडी मिळवत आहे सुजल. खरंच युवा गोलंदाजाचा उपयोग